दर्शन आलाभ पद्मनाभ बोला संपुष्ट हे हृदय प्रीती करुणी पोटी जातो संत दर्शन आलाभ पद्मनाभ बोला मनी होता ठेवा तो या भावाचा पडला दर्शन आलाभ पद्मनाभ बोला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला अनुकंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या तुमच्या कृपादानी कथेचा विस्तार
बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी मुभयदाम जड्यांधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारूपितवामभागं पानोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न गेन वाढवायचा वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा काय गावाच ना मुदखेड या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि आमचे प्रसाद शेठ सोपानराव कवडे पाटील यांच्या पुढाकारानं हा मंदिराचा दोनही मंदिराचा महालक्ष्मी महाकाली आणि अण्णाई निवास वास्तुशांती गृहप्रवेश याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केलेला आहे। आणि वेळातला वेळ काढून फक्त मित्रप्रेमामुळे मी आज या ठिकाणी हजर आहे, कारण सकाळी कीर्तन होतं, आताही आहे, संध्याकाळी नियोजित कीर्तन आहे। पण प्रसाद दादा म्हणले असं आमचे मित्रमंडळ बरेच, त्यांच्या एकट्यासाठी मला कमीत कमी 25 महाराजाचे फोन आले। म्हणलं यांनी असं कमवलं तरी जीवनामध्ये किती मित्रमंडळ। आणि सगळ्या महाराजांनी विनंती केली मला की तुम्हाला प्रसाद पाटलांकडे जायचं आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। आणि या ठिकाणी हे दोनही मंदिर असेल, हनुमंतरायाच्या मंदिराचं सगळं काम असेल आपल्या प्रसाद सेठच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होतंय। आणि ही त्यांच्या आईची इच्छा होती, मला खूप आवडलं बघाय, कारण मी 2-4 दिवसापूर्वी माझ्या आई वडिलाचा पूजन सोहळा खूप भव्य दिव्य स्वरूपाचा केला बरं का। महाराष्ट्रातली दिग्गज कीर्तनकार राजकारणी जवळपास 15 ते 20 हजार लोक त्या कार्यक्रमाला अन्नदान आणि उपस्थिती होती। कारण आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं, आपण त्यांच्यासाठी काय केलं, म्हणून गेल्यानंतर वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण हे तर करणं आपला शिष्टाचारच आहे। अरे पण त्या हयात असताना जर त्यांची एखादी इच्छा आपण पूर्ण केली ना, तर महाराज त्यांना स्वर्गात गेल्यावर सुद्धा जेवढा आनंद मिळणार नाही ना तेवढा आनंद मिळत असतो। म्हणून या ठिकाणी मी प्रसाद दादाला धन्यवाद देईल। पहिल्यांदा तुमचं भाग्य की तुम्हाला आळंदीला सहवास मिळाला, आळंदीचा तुम्हाला आळंदीला ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये राहायला मिळालं, हे तुमचं पहिलं भाग्य आहे। आणि मी म्हणतो कदाचित त्या भाग्यामुळं हे सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला झालेली आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला झालेली आहे। म्हणून एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून होतं। भगवंताने त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावं अशी महाकालीच्या चरणी आपण प्रार्थना करूयात। आणि कलियुगामध्ये 2 देव लवकर प्रसन्न होणार आहे, एक गणपती आणि दुसरी देवी बरं का। कलियुगामध्ये या 2 देवाची भक्ती करणारी माणसं आपल्याला जास्त सापडतात। एक गणपती बाप्पाची आराधना, कारण पार्वती मातेनं भगवान शंकराकडून गणपती बाप्पासाठी तो वर मागितला होता की पूजेचा पहिला मान माझ्या पोराला मिळाला पाहिजे। म्हणजे शिव आणि शक्ती आणि गणपती लक्ष देऊन आहे का बरं का, 5 पंचायतन देवतेमध्ये गणपती बाप्पा आहेत, लक्ष द्या, भगवान शंकर आहेत आणि शक्ती आहे, शक्तीची एक मोठं स्थान मानलेलं आहे। म्हणून आपल्या भारतामध्ये 52 पीठ आहेत, 52 पीठ आहेत, त्यामध्ये 3.5 पीठ महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्यामध्ये 3.5 पीठ कोणते कोणते आहेत ऐका, एक पीठ आहे माहूरचं, दुसरं आहे तुळजापूरचं, तिसरं आहे कोल्हापूरचं आणि पुन्हा दुसरं आहे वणीचं, असे 3.5 पीठ मानलेले आहेत। पण त्या पीठाचे छोटे मोठे अनेक पीठ आहेत
त्यामध्ये आपल्या या महाकालीचे एक या ठिकाणी ठिकाण आहे, म्हणून आपण हे सुंदर या ठिकाणी मंदिर उभारलं, त्याबद्दल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. मला आता कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे ना, त्याच्यामुळं आता टेस्ट मॅच राहिल्या नाही, कोणी पाहतच नाही, बरोबर आहे. 50 ओव्हरची बी मॅच जास्त राहिली नाही, आता कोणत्या मॅच आहे 20-20, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं कमी वेळात मला तुम्हाला जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही. विठाला मंदिराचे काम केल्यामुळं मी माझ्याकडून हा हार घालून प्रसाद पाटलांचा सन्मान करण्याची माझी इच्छा आहे. हा, जोरदार विठ्ठल 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 विठ्ठल. आता बसा, इथेच बसा. उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणले माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. आता लक्ष द्या माझ्याकडे. हा, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? माझ्याकडे लक्ष द्या. परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्म प्राप्तीची, आणि ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ आम्हाला आमच्या जीवनात झाला. जर ज्ञानोबा रायांचा लाभ तुम्हाला संत दर्शन झालं नसतं तर हे कार्य करण्याची इच्छा सुद्धा तुमच्या मनात आली नसती. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट ही हृदय पेटी करोनी पोटी साठवू. परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच नाही. तुका म्हणे होता ठेवा पण तो या भावा सापडला. पूर्वीचा ठेवा ठेवलेला होता, संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे आम्हाला सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. आता बोलत चला पटापट. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. सर ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. येण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. आज महाकालीचा, महालक्ष्मीचा येण्याचा दिवस आहे, बरोबर आहे ना. प्राण प्रतिष्ठापना म्हणजे येण्याचा दिवस आहे, म्हणून याला एवढं महत्त्व आलेलं आहे. आज आपल्या गावातल्या प्रत्येक लेकी बाळी या कार्यक्रमाला हजर आहेत. कशामुळं? आज आपल्या गावामध्ये देव येणार आहे. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. म्हणून प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण. कलशारोहण असलं की महिलांमध्ये मुलीला महत्त्व असतं, कारण मंदिराचा जो कळस आहे तो मुलीकडून असावा असा दंडक आहे. म्हणून मुली आज सगळ्या या कार्यक्रमाला हजर आहेत. आणि प्रसाद दादांना आपला बहिणी म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांनी सांगितलं मला 6 नाही, ह्या गावातल्या माझ्या सगळ्या बहिणी आज या कार्यक्रमाला हजर आहेत. लक्षात ठेवा. म्हणून येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं. येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून आपण जयंती करतो, आणि संताच्या जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण पुण्यतिथी करतो. पण आपल्या जीवनात या 2 दिवसाला महत्त्व आहे, येण्याचा आणि जाण्याचा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचा दिवस आहे. लक्ष द्या माझ्याकडे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस. तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका 3ऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार
केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं आणि माझ्या गुरुनी मला स्वप्नामध्ये काय मागितलं? भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी मला काय मागितलं? तूप मागितलं. आणि किती मागितलं? बोला. पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप? आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आहे आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना माया हो? भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. हा, जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबभर पडावं, आज ही तुपाची वानवा आहे. मी चमच्याबद्दल आणखी एक बोलेल बघा तुम्हाला. बाळाहो, तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे? कशाने खाता? चमच्याने. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. लय चपर चपर करून फायदा नाही महाराज. बर गुरुजी, चमच्याचा आणखी एक दुर्गुण आहे. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. मग ज्याला मोठं व्हायचं, तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. बरोबर आहे? तुपाचा चमचा वेगळा, वाळडण पडलं तरी थेंबभर पडतंय, असा सरळ असतो तुपाचा चमचा. बरोबर आहे ना? मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो बघा. आता बी काय वावडं नाही. असा कार्यक्रम असला की वेळ असला की जातो. ते अख्खं गाव जेवाय असायचून तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं ना, हाय ठेव गेल तू पाणी वाढ पाणी. बरोबर आहे ना? लहान लेकराच्या वाढायचे आटम पत्रवाळी, द्रोण, मीठ आणि पाणी. 5वा आटम पोराकडे वाढाय नाही बरं का. मग गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. सगळं वाढून झालं की लोकायला त्याची आठवण येते. अय त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय तुपाचं जमणार नाही. म्हणजे ती एक वाटी गावाला पुरून उरवणारा शामराव असतो. हा, त्याचा एवढा हात साफ झालेला असतो महाराज. मग तो येणार अशा बाया मागं करणारे, हातात तुपाची वाटी धरणारे, हाताचे 4 बोटं एकदाच बुडून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार, ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानवा आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. ऐका, पाव म्हणजे किती? गुरुजी 1/4. 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. माया हो, जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे मृदू सबायन, नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला त्या दिवशी दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. माझं भाग्य आता उजळले, भाग्य आता उजळले, भाग्य आता उजळले.
आता बोलली अवघी चिंता वारली भाग्य आता अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली सहित भाग्य आता म्हणत होते खालचे पाखरा आजाद केलं मी तुला वाह लक्ष द्या माझ्याकडे ते चाल त्याची आहे ना वाटते ती आहे का नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली महाराज म्हणले माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं लक्ष देऊन आहे का बघा उजळणं म्हणजे काय उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं आता हे मंदिराचे कामं झाल्यावर प्रत्येकाच्या तोंडातून शब्द निघाले असतील बाबा आज आपल्या गावाचं भाग्य उजळलं एवढे मंदिर सुंदर या ठिकाणी सगळं काम झालं आपल्या गावाचं भाग्य आज उजळलं आज या ठिकाणी एवढा पहिल्यांदा सुंदर कार्यक्रम व्हायला लागला एवढ्या मोठ्या पद्धतीनं आपल्या गावाचं भाग्य उजळलं आणि खरंच उजळलं महाराज आज एवढं सामाजिक काम हा माणूस जर करत असेल तर गावाने याचा स्वाभिमान बाळगला पाहिजे मला काम करणारी माणसं आवडतात बघा मी श्रीमंत येईल मोजत नाही हा श्रीमंत पावला पावलाला येत हे बघा मनाची श्रीमंती असली तोच माणूस एवढं काम करू शकतो पैशानं श्रीमंत असणारा माणूस असे देवाचे काम करणार नाही पैशानं श्रीमंत असणारा व्याजानं पैसे देईल आणि अजून वाढवल पण मनानं श्रीमंत असणारी माणसं देवाचं काम करत असतात आणि प्रसादराव देवाचं काम करण्यासाठी पुण्य लागत असतं कोणा कारणे हे झालेशे निर्माण देवाचे कारण देव झाले माझ्या मनाचं काही बोलत नाही मी भगवंत एखादं काम जर एखाद्या माणसाकडून करून घेत असेल तर ती देवाची जी इच्छा असते बरं का याच्या अगोदर खूप पंतप्रधान झाले आणि याच्या नंतरही होतील पण प्रभू रामचंद्रानं ठरवलं होतं मला मोदीच्या हातानंच मंदिरात जायचं कळलं माझं म्हणून मला त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या हातानंच या झोपडीतून या राजमहलामध्ये जायचं हे देवानं ठरवावं लागत असतं माणसं काय करणार आहे माणसाच्यानं काही होऊ शकत नाही महाराज माणसाच्यानं काय होतं मी पुन्हा एकदा सांगतो की मला येणं ॲडजस्ट होणं एवढं सहज नव्हतं पण त्यांची भगवती मातेवरची श्रद्धा मला इथं घेऊन आली त्यांची भगवती मातेवरची श्रद्धा सत्य संकल्पाचा दाता नारायण एवढं मोठं काम जर या ठिकाणी होत असेल तर आपल्या तोंडातून सहज येतं आज आपल्या गावाचं भाग्य उजळ भाग्य उजळणं म्हणजे नवीन उदयाला येणं किंवा चकाकी येणं अजून सोपं करून सांगू का माया हो तुम्ही सोनाराकडे जाता सोनं बोला 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 सोनं उजळायला जाता का नाही सोनाराकडे तुम्हाला बोलता येत नाही का हां बोल ना बोला तुमचा 6वा हप्ता जमा झाला नाही का अजून हां मग तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बा अहो पोरं शिकून मरायला लागले तरी पगार नोकरी नाही तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या तुम्ही का कमी भाग्यवान बाया आहे का मा हां यायचा गोंधळ झाला हो सर मागं 7-8 महिन्यापूर्वी एक योजना चालू केली शिंदे साहेबांनी 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या व वय वाढून घेतली नाही ना नवरा म्हणे यार तू मोठी गाव झाली म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली आणि आहे ना त्या कार्डावर वय वाढून घेतलं बरोबर आहे ना ऐका पण ते असं आहे ना कार्डावरचं वय वाढवता येईल चेहऱ्यावरचं वाढवता येईल का चेहऱ्यावरचं वय मग ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो त्या बाईकडे पाहतो आणि एकदा दोनदा पाहिलं की ही त्याच्यावर वजन टाकते थोबाडाकडे पाय काय पायाला कार्टाकडे पाय ना हा हे अधिकारी येडा आहे का इथं हे करणारा आणि तूच लय शहाणा लागून गेला बापाच्या घरची एसटी असल्यावानी करायला साहेबांनी सांगितलं ना 75 फुकट आहे अंचल कर त्याच्यावर वजन टाकलं महाराजा बायाने आणि मग ह्या बाया त्या लाल परीत फिरणं सुरू झाल्या ही परी त्या परीत फुकट फिरू लागली पण यांना काय माहित आणखी एक योजना येणार आहे आणि लोकसभेच्या अगोदर अजून एक योजना आली कोणती लाडकी बहीण आणि तिची वय मर्यादा कितीवर आणली
75 वरची पुन्हा खाली 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले ऐसे केले. हरी हरी जमलं का? बरोबर आहे. जिचा हप्ता पडला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली आता. हा कुठूनच दुर्बुंदी सुचली, आज हाणली असेल ना बुंदी, कह्याची दुर्बुंदी. बरोबर आहे ना. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता का? म्हणे काय? म्हणलं 5वा हप्ता जमा झाला का? झाला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं 75 आणि 65 असं 2 वयात 2 योजनेत कस काय बसशील तू? काय देवा भाऊची मेवणी आहे का? नाही म्हणे महाराज. 2 आधार कार्ड काढले, एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला. सोनाराकडे जाता कशाला? सोनं उजळायला. उजळणं म्हणजे चकाकी आणणं किंवा चकाकी येणं. बरोबर, याला म्हणतात उजळणं. तुमच्या इकडं मला माहिती नाही. आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं. तुमच्या इकडे दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यानं दिलं नव्हतं, नेलं होतं. बरोबर आहे ना. चमकवण्यासाठी का म्हणून उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. आता संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. आदिनाथ महाराज, संसारात कोण भाग्यवान? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आणि हे भाग्यच आहे. या चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य आहे. असं म्हणायचे का नाही पूर्वी माणसं? चांगली बायको मिळायला काय लागतं? बोला 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 बोला. चांगली बायको मिळायला काय लागतं? भाग्य. आता बायको मिळणं हेच भाग्य झालंय. चांगली न वांगली पुढचा विषय आहे. एका पोराला मी म्हणलं, प्रसाद शेठ तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी काही अपेक्षाच नाही म्हणे महाराज. आपली पोरीच राहिल्या नाही ना. परवा मी त्या नांदेड जवळ कीर्तनाला गेलो, पोरं तक्रार घेऊन आले महाराज. म्हणे महाराज आमच्याबद्दल काहीतरी बोला हो, या गावात ट्रक भर पोरं भरतील म्हणे बिना लग्नाचे. म्हणलं मग द्या सोडून आता एखाद्या महादेवाला. बरोबर आहे. पोरीच राहिल्या नाही ना, पोरीच राहिल्या नाही. चांगली बायको मिळणं भाग्य आहे, पोरं चांगले होणं भाग्य आहे. आता हे 4 भावंड या ठिकाणी एकत्र नांदतात महाराज. या कलियुगात असे पोरं मिळणं भाग्यच आहे ना. अरे एकुलत्या एक पोराचे मायबाप वेगळे राहतात. असे मी कितीतरी उदाहरणं दाखवून देईल तुम्हाला. एकुलता एक पोरगा आणि मायबाप वेगळे राहतात आणि पोरगा बायकुल घेऊन वेगळा राहतो. 10 भावंड आहेत पण गोकुळासारखं गुन्ह्या गोविंदानं नांदतात महाराज. ही किती मोठी गोष्ट आहे. ही या कलियुगात काही साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आणि एक भाऊ पुढं असला की 3 भाऊ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखे त्याच्या मागे उभे आहेत. कोणीतरी आपला भाऊ आहे ना पुढं, आपण त्याच्या मागे राहिलो पाहिजे. ही खूप मोठी आदर्श घेण्यासारखी गावाला गोष्ट नाही, या परिसरासाठी आदर्शाची गोष्ट आहे. विठाला विठाला. चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य आहे, पोरं चांगले होणं संसारातलं भाग्य आहे, पैसा जवळ असणं संसारातलं भाग्य आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यातला अर्थ नावाचा एक पुरुषार्थ आहे. अर्थ नसेल तर अर्थ नसतो माणसाला. त्याच्यामुळं जगाची व्यवस्था अर्थव्यवस्था आहे ना, या अर्थावरच सगळं चाललेलं आहे. म्हणून हा पुरुषार्थ आहे. पद असणं सुद्धा एखादं जीवनातलं भाग्यच आहे. महाराज म्हणले हे भाग्य तर आहे. आज या कवडे परिवाराला हे भाग्य तर मिळालंच आहे. पैसाही आहे, घरही झालेलं आहे, परिवारही सुंदर आहे, लेकरही चांगली निघालेले आहेत. हे भाग्य तर यांच्या जीवनात आहे. पण महाराज म्हणले निकटवास निकटवास बरा संतापायी. दुसरं भाग्य कोणतं आहे? संताच्या सहवासात राहायला मिळतं. हे जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. माझ्या जीवनात मी जो काय आहे ते ज्ञानोबारायाची कृपा आहे. कारण माझ्या लहानपणापासून आम्ही पंढरपूरच्या वारीत पायी चालत आहे. आणि जे काही जीवनामध्ये मिळालं ती माऊलीची कृपा आहे.
अरे माऊलीना हात ठेवल्यानंतर रेडा जर वेद बोलू शकतो तर सोपान महाराज कीर्तन करतील याच्यात नवल काय? हे ज्ञानोबा रायांचं सानिध्य ज्याला मिळालं त्याच्या जीवनाचं कल्याण झालेलं आहे. पण आळंदीत राहताना प्रामाणिकता जपावं लागत असते. जे आळंदीत राहिले आणि प्रामाणिकता जपली नाही ना ते संपून गेले महाराज. असे डोळ्यासमोर उदाहरणं आहेत. ज्ञानोबा रायांच्या भूमीत राहून जर मनातला मळ जात नसेल ना तर याच्यापेक्षा दुर्भाग्य दुसरं आपलं कोणतं आहे? प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. मग संताच्या सहवासात राहायला मिळावं हे जीवनातलं भाग्य आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? कोणतं भाग्य? देवानं जवळ घ्यावं एक भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं दुसरं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं तिसरं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. तिसरं भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. संत पाय हे जोडी संत पाय ये थोडी आलू माता. ये थोडी आलू माता. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. लक्ष देऊ नाही का? देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. प्रसादराव सध्या तुम्हाला देवानं जवळ घेतलं हे तुमचं पहिलं भाग्य आहे. मी पुन्हा एकदा उल्लेख करेल की देवाचं कार्य कोणाच्या हातून करून घ्यायचं हे देव ठरवत असतो. म्हणून देवानं जवळ घेतलं हे पहिलं भाग्य, आणि दुसरं ज्ञानोबा रायांच्या सान्निध्यात राहायला मिळतं हे दुसरं भाग्य. ज्ञानोबा रायांच्या सान्निध्यात राहायला मिळतं म्हणजे संतांनी जवळ घेतलं, देवानीही जवळ घेतलं आणि संतांनी सुद्धा जवळ घेतलं. म्हणून महाराज देवान जवळ घेणं भाग्य. माणसांजवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील उद्या सोडून भी देतील. माणसाचं काय? जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं माणसं चालतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडतात. बरोबर आहे? डिपेंड ऑन सिच्युएशन. माया हो बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून द्या. मोकळं बोला, लय मोकळं बोला. हां, बोलता येतं ना तुम्हाला? नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया. हा, चहात माशी पडली चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात, म्हणजे तिच्या अंगाला लागून तूप वाया गेलं नाही पाहिजे. बाया म्हणतात माशी काढन मार पाणी वाढ मारा झाला. बरोबर आहे ना? जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. माणसाचं काय महाराज? आता जवळ करतील उद्या सोडून देतील. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणजे तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला. म्हणलं खाली नाही. नाही म्हणे प्रेम आहे गावाचं तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय करू? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं काय प्रेम असावं लोकायचं? म्हणलं करा नाही तर नाही करा, तुमचा प्रश्न आहे. आणि त्या बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्याजवळ बसलेलं फोन लावणाराला म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बाबा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा, लोक मानतात या भ्रमात राहू नका. कळलं माझं बोलणं? आपली वेळ चांगली असली की सगळं चांगलं आहे महाराज. आपल्यावर चांगली वेळ असली की जिल्हा आपल्या इशाऱ्यानं चालतो, आणि आपल्या वाईट वेळ आली की एक कॉल पुरेसा असतो. लक्षात आलं माझं बोलणं? आपल्यावर वाईट वेळ आली की एखादा कॉल पुरेसा होतो. लक्षात ठेवा. म्हणून भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. विठाला विठाला. मला देवानं डोक्यावर घेतलं. देव सखा जरी विश्वाव घे कृपा करी म्हणतात. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो
जमाने में क्या थी औकात मेरी, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलंस देवा, म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य। दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं। कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार। संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया, ये सत्य जो जाना हो गया, उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार। कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार। टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा, खूप गोड। महाराज म्हणले जीवनामध्ये चोरी लालच हे नसलं पाहिजे, आणि हे जर नसल ना तर माणूस मोठा होऊ शकतो। काय लालच नाही का, काय नाही। त्यांना जर म्हटलं, ते म्हणले बा यांनी एवढं एवढं काम केलं, ते प्रसाद भाऊ म्हणे माझं काहीच सांगू नका, तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून काहीच बोलू नका। लक्षात ठेवा ना, ही प्रामाणिकता। नाही तर एवढं काम केल्यावर एखादं बेजार करून सोडतं महाराजाला। आपल्यामुळे झालं बरे, आपल्यामुळे झालं बरे, पण त्या बिचाऱ्याकडे तसं काहीच नाही। 11 रुपये वर्गणी देतो तर सगळ्या कमिटीला बेजार करतो। 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार। किती उरले त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्यात पाहून घेऊ, निघित। जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं त्यालाही बेजार करतं। पण महाराज म्हणले जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद। एवढं सुंदर काम होत असेल तर आपण त्याचं कौतुकच केलं पाहिजे। विठाला विठाला। देवांजवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य। लक्ष देऊन ऐका। धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचल भते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृतमोह मदांधकार नाशम विदायी तदोदयते विवेकः। अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याशिवाय महाराज म्हणले साधूचं दर्शन होत नाही। म्हणून हे भाग्य आहे, हे भाग्य आहे। उजळले भाग्य आता, आता कधी 6:20 आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे। एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो। आता विश्वात्मके बोला देवे, येणे वागयज्ञ सोशावे, तो शो निमज द्यावे, पसायदान पंथ्याच्या अगोदर असय किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण, आता विश्वात्मके देवे। आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती। एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो। नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा बायकोला बराच वेळ बोलत राहतो आणि ती बिचारी ऐकून घेत राहते, पण तिची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा संपली की मग ती महाकालीचं रूप घेते। ती म्हणते आता बाद झाला, मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती।
सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती, मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून सुटला नाही बरं का. आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजवून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणावं, आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बरं. हा झाकली मोठ 5-25 लाखाची, 1.25 लाखाची किती दिवस ठेवता तिला आता आहे का? बायला का कौतुक आहे का? एकान बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुकान म्हणे का ग आजी कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चेप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज सांगा. आपलं बोलणं बंद झालं, तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता उजळले भाग्य, आता अवघे चिंता. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. वाह काय सुंदर टीम आहे हो, एक नंबर. महाराज म्हणले उजळले भाग्य. एवढे चांगले भजने भेटणं, उजळले भाग्य कीर्तनकाराचे. आता अवघी चिंता वारली. आता महाराज म्हणले आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आता प्रसादराव चिंता करायचं काम आहे का? छोटं मोठं आल्यानंतर राहायला घर झालं. आईची इच्छा होती मंदिरं करायची, मंदिरं झाली. शाळेला काही मदत करायची, ती बी झाली. बरोबर आहे. अजून काही सामाजिक काम मनात मला वाटतं बऱ्यापैकी तर आता जबाबदारी झाल्यासारखं झालं. बरोबर आहे. आता चिंता राहिली. संसारातली चिंता मिटली, घर झालं. आणि परमार्थातली चिंता मिटली, मंदिर झालं. मग आता कोणती चिंता आहे? प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही, चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही, चिंता. टेकून बसणाऱ्याबद्दल माझी तक्रार नाही, सोडू नका. हां, टेकायला खांब मिळेल का नाही, चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही, बोला बोला, मुलगा होईल का नाही, तुम्ही चिंता म्हणा, मी बाकीचं म्हणतो. लग्न झालं, मुलगा होईल का नाही, चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही, चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही, चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही, चिंता. बरं अभ्यास केले, मार्क चांगले पडतील का नाही, चिंता. चांगले मार्क पडले, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का नाही, चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही, चिंता. ऐका, डिग्री मिळेल का नाही, चिंता. नोकरी लागेल का नाही, चिंता. बर नोकरी लागली, पुन्हा एक चिंता, कोणती, छोकरी. नोकरी झाल्यावर चिंता कोणती आहे, छोकरीच ना. मुलगी मिळेल का नाही, चिंता. बर लग्न झालं, मुलगी मिळाली. लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं, चिंता. सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही, चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे ना. एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटणहार आणला. ते पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करा आलो, तुम्ही आरतीचा ताटणहार काय आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर तो कार्यक्रम. पुन्हा हार आणाय कुठं जाऊ सांग. चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता.
चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय? चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळल का नरक मिळल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. महाराज म्हणले तुम्हाला कोणती चिंता आहे? ऐका, डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका, एका बिलाची चिंता करा. ऐका, एवढं उदाहरण जरी कळलं तरी बाद झालं. एका 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हृदयाचं ऑपरेशन करायचं म्हणून चांगल्या दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरनं 3 तासात त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्या बाबाला वाचवलं. पण 3 तासाचं बिल आदिनाथ महाराज डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. कारण सगळ्यात महागडे इलाज हृदयाचे असतात. 8 लाख रुपये बिल केलं. त्या बाबांनी बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख बिल तुम्हाला जास्त होते का? तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करून देतो. त्या बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख केलं असतं तरी मी आनंदाने दिला असतं. बाबा मग रडताय काय यासाठी? डॉक्टर साहेब रडू याच्यासाठी येत आहे, 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख केलं. 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगान माझं हृदय सांभाळलं, रुपया बिल पाठवलं नाही हो. बस रडू याच्यासाठी येते. जेने हा जीव दिला दान. काय घेतलं तुम्हाला देवाने? शरीर दिलं याचं. चला बोला. अरे एक दात पडला ना 10,000 रुपये चांगला दात बसवायला लागतात. देवान 32 दिले, 3,20,000चे दात झाले. लहानपणी 32 पडून गेले, 6,40,000चे देवान दात दिले आणि तो बिड्या पिऊन पाडली. किंमत आहे साधारणतः 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे. त्याने आपल्याला हे फुकट दिलंय. जेने हा जीव दिला दान. मग बिल कोणतं भरायचं? तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. त्याचं गुणगान गाणं म्हणजे त्याचं बिल भरणं आहे. आज तुम्हाला माऊलीच्या कृपेनं जर एवढं मिळत असेल तर तुम्ही हे काम करून त्या देवाचं बिल भरलं. हे एवढं मोठं काम तुम्ही या ठिकाणी मंदिराचं केलं ना, ह्या देवाचं बिल भरणं आहे महाराज. मी पण स्वतः एक मंदिर बांधलं. कोणते महाराज घ्या, पैसे घेतील आपल्याकडून, पण करतील काय? काहीतरी सामाजिक कामच करतील. हे देवाचं बिल भरणं आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथं बिल नाही भरलं की दवाखान्यात भरावं लागतं. इथलं बिल नाही. 10 मुलं आहेत आईला, पण काही तब्येत बिब्येत सगळं टणक आहे. मला वाटतं अजून काही आजारही नसावा. नाही ना, BP नाही, शुगर नाही, काय नाही. हे कशामुळं? त्या महाकालीचं बिल भरल्यामुळं दवाखान्यात बिल भरायचं काम नाही. कळलं माझं बोलणं? माणसानं एक तर देवाचं बिल भरलं नाही की कोर्टाचं भरावं लागतं आणि दवाखान्याचं भरावं लागतं. ज्याचा पैसा सत्कार्यात जात नाही, तुम्ही अनुभव घ्या, त्याचा पैसा कोर्टात आणि दवाखान्यात जात असतो. विठाला विठाला. आम्हाला कोणत्या बिलाची चिंता आहे? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे पुसावेशे हेची वाटे. जे जे बेटे तयासी देव कृपा करील मज. काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेची ना, तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगेसा, तो देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणतात तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता. भगवान कहाँ मिलता, 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 मिलता है। कहीं गाँव
मिलता है कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग कान्हैया रे तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला वाट तुझी पाहताना नयन माझे चिरले कुठे गेला माझा काना रडले किती किती निर्वात जीवा माझा जमला किती किती निर्वात जीवा माझा रमला भेट दे मला भेट दे मला काना रे भेट दे मला काना रे भेट दे मला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे याची चिंता आहे आणि महाराज म्हणले ती चिंता आता राहिली नाही अवघी चिंता वारली कशामुळं संत दर्शनी आला संत दर्शनी आला दर्शनी आला संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला ज्ञानोबारायाच्या दर्शनामुळं हा लाभ झाला प्रसादराव, नाही तर हे शक्य आणि सहज नाही. लक्षात ठेवा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला जोडलेला देव संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला विठोबा सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी हात वर करा.
महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव याडी डोखरा सगळे निघाला एकदम सरळ तुम्हाला शेजाऱ्याची शपथ हातवर करा आणि छान भजन म्हणा ले हरी का नाम विठ्ठल ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा टाळ्या विचार करून वाजवा खर्चाचा विषय येतो लक्ष द्या माझ्याकडे छान भजन केलं धन्यवाद उजळ असं भजन करता येणं किंवा करायला मिळणं याला म्हणतात उजळले भाग्य आता असं भजन झालं की अवघी चिंता वारली पण असं भजन कधी संत दर्शनी हा लाभ आणि असं भजन झाल्यावर पद्मनाभ जोडला आणि जोडलेला दाव असं भजन झाल्यामुळं संपुष्ट हे हृदय पेटी पण कधी मिळाला या भावानं भजन केलं तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ संपत आलेला आहे म्हणजे मलाही पुढे जायचं आहे आणि असं आहे ना बॅट्समन किती ओव्हर खेळला हे महत्त्वाचं नाही रन किती काढली हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे ना त्याच्यामुळं 2-3 ओव्हरमध्येच आपलं चांगले 50 रनाचं काम झालेलं आहे त्याच्यामुळं मागे काही हे नाही आणि जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तुमच्या अपेक्षा अजून राहिल्या असतील पण आता आम्ही जुटल्या गेलो आता प्रसाद रावान हाक मारणं सोपान महाराजांना हजर राहणं लक्षात आलं का तुमच्या अजून ऐकण्याच्या अपेक्षा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईन नाही का नाही लक्षात ठेवा फक्त आता मला पुढेही जायचं आहे कारण परतूरच्या जवळ कीर्तन आहे आणि इथून आता एवढा प्रवास करायचा आहे म्हणून जाता जाता एकच आहे की या ठिकाणी ही महाकालीचं महालक्ष्मीचं मंदिर प्रसादरावच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण झालं पैसे एकटे प्रसाद शेठ खर्च करतील नवल नाही पण आज जर एवढे माणसं मंडपात आले नसते तर त्याला किंमत होती का बोला
म्हणून एखादं काम आपण करत असताना जर आपल्याला गावाचं सहकार्य मिळालं ना, पैशाला किंमत देत नाही माणूस तेव्हा. अरे जाऊ द्या म्हणतात, माझं गाव माझ्या पाठीमागं एवढं उभं जर असेल ना, तर त्या पैशाला काय जाळायचंय, काय करायचंय त्या पैशाला. प्रसादराव, मंदिर बांधणं हे तर कौतुक आहे, पण या सगळ्या लेकी बाळी आज तुमच्या या कार्यक्रमासाठी हजर राहिल्या, हे सगळ्यात मोठं सिंहाचा वाटा यांचा आहे. हा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून या माऊल्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि एवढं काम सुंदर झालं तर आपण त्याचं कौतुक करा. महाकाली मातेला विनंती करूयात, तुमच्या मनात जे काही संकल्प असतील ते संकल्प त्या महाकालीनं पूर्ण करून घ्यावे. आणि एखादा माणूस जर एवढं निस्वार्थपणे पळत असेल, काय स्वार्थ नसतो सामाजिक काम करण्यामागे, काही स्वार्थ नसतो. आता मी माझं गाव बिनविरोध केलं, मग मी काय सरपंच झालो? माझं गाव इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध झालं. त्याच्या मागे एकच उद्देश होता, 2 समाज आहे, वंजारी मराठी, अर्धा अर्धा आहे. आणि माझ्या संघ सगळे चांगले आहेत, पण त्यांच्यात त्यांची वाद व्हायची या निवडणुकी राजकारणामुळं. मग मला ते काही पटत नव्हतं. म्हणलं दादा हो, तुम्हाला आजपर्यंत काही मागितलं नाही, पण याच्यानंतर एकच सांगतो की हे वाद मिटले पाहिजे गावातले. गाव बिनविरोध करा आणि माझ्या शब्दाला किंमत देऊन. महाराज, ही इतिहास घडला गावात आमच्या. इतिहास ही सोपी गोष्ट नाही, पण तेव्हापासून गाव गुण्या गोविंदांना आणतंय. आणि आत माझ्या आईवडिलाचा एवढा मोठा कार्यक्रम मी पार पाडला. गावातल्या एकाही माणसानं, मी एकाही समाजाला गावातल्या सोडलं नाही निमंत्रणाला. येशी समाजसुद्धा त्या कार्यक्रमात होता, मातंग समाजसुद्धा त्या कार्यक्रमात होता. मला कौतुक या गोष्टीचं वाटलं. 10-15 आमदार होते, त्याचं लय नवल वाटलं नाही. जे कीर्तनकार आपण एक दिवस आणण्यासाठी तरसतो, असे टाळ घेऊन सगळे माझे मित्र उभे होते. सगळे नामवंत कीर्तनकार त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर होते. लक्षात घ्या, मला कौतुक या कार्यक्रमात एक वाटलं की गावातल्या मातंग समाजाच्या महिला सुद्धा माझ्या घरचा कार्यक्रम आहे हे माहीत असून नव्या साड्या घालून त्या कार्यक्रमात होत्या. महाराज, ही खोडी जिंकल्यासारखी गोष्ट वाटली. अरे गावातल्या गोर गरीबाला वाटत होतं हा कार्यक्रम सोपान महाराजाचा नाही, हा आपला घरचा कार्यक्रम आहे. आणि मी आज त्यांचं नाव घेतो इथं का? मोठे लोक येतील, त्यांना येणंच आहे, मला त्यांच्याकडे जाणंच आहे. पण हे लोक कार्यक्रमाला हजर राहणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा माझ्या डोळ्यानं मी पाहिला, तेव्हा मला समाधान वाटलं. मला समाधान तेव्हा वाटलं. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आज या गोर गरीब याच्यात बसलेल्या महिला असतील ना, जाऊ द्या, एखादा मोठा माणूस तुमचा विरोध बी करल, काय त्याला काही हे नसते, बरोबर आहे. पण या गोर गरीब महिला तुम्हाला आशीर्वाद देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. गोर गरीब महिला आशीर्वाद देणार. आणि चांगल्या कामाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे आपण. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यावा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशात निघते. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तू या घरी, भोंग्या, आणि येऊ नको पुन्हा इकडे. काय चौकशा करता तो माणसं. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय? छान बांधलं हो तुम्ही घर, चांगलं बांधलं तुम्ही घर, आज तुम्ही घर बांधलं तर आम्हाला आनंद झाला. कौतुक करा, पेढे जेवण करा, निघून जा. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, ती जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरचीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडाच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तेवढी कडी बसून घे, ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याची गाडी झाली म्हणजे आमची झाली. अर्ध्या रात्री एखाद्या वेळ आजारी पडलो तर तुम्ही दवाखान्यात न्याल का नाही म्हणणार आहे का आम्हाला? कौतुक करा, पेढे खा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुक करत नाही आणि पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं, हप्त्यावर घेतलीस. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काही कामच नाही ना, बरोबर आहे ना. म्हणून लक्षात घ्या, चांगलं काम कोणी करत असेल तर त्याचं कौतुक करा. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या सर, आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जाण, कधी या तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा,
काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे हा वागत सांगू ना हा असं असतं का सांगा बरं. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत राहते. चांगल्या कामाचं कौतुक करा. मला एक सांगायचंय, श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर प्रसाद शेठ सारखं दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे आणि पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं त्याच्या पैशाला? शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. सर करंदीकरांची कविता आहे, देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. हस्तस्य भूषणम दानम, हस्तो पवित्रोयदि दान पुण्योपादो पवित्रोयदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रोयदि नाम घोषो, हृदयो पवित्रोयदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. हा नाही 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 नाही, पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये, हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये, हाताचं भूषण आहे दान. म्हणून दान करत चला, दान करत चला, देत चला. आपल्याकडे दोन वस्तू आहेत, एखादी वस्तू एखाद्याच्या उपयोगाला येत असेल तर ती दिली पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा प्रसादरावांना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या भावांना वा या जगाच्या पाठीवर एकच आहे सांगतो. त्यांनी ही त्यांच्या आईची इच्छा होती आणि घराला नाव अण्णाई दिलं. म्हणजे अण्णा आणि आई याचं अण्णाई असं नाव आहे. जगात जर आपल्या मायबापाचा आशीर्वाद असेल तर कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही. म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका? कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार. मावळला आधार आईचा, मावळला आधार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहिली माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काठाच्या पासात. आई माझी मायेचा आकार देणारे आई वडील असतात. त्या मायनं या लेकरांना सगळ्यांना आकार दिला.
त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्याचा प्रयत्न या चारी भावंड 6 बहिणी सगळ्या परिवारानं केलेला आहे आणि गावानं चांगली साथ दिली. पुन्हा एकदा सांगतो, गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मंदिर बांधाय माझ्यासारखा बांधू देईल, पण गाव जर म्हणलं नाही एकट्याच्या पैशाने बांधायचं, मग काय करायचं? तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून मला प्रसाद शेटने सांगितलं, महाराज माझ्या डोक्यात एकच आहे, आमचं गाव आणि आमच्या गावची शाळा, ह्या 2 गोष्टी मला जेवढ्या चांगल्या या गावाबद्दल करता येईल तेवढं करायचं आहे. त्यांना भगवंतानं शक्ती द्यावी आणि आपल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळावी, आपल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळावी. कारण हे बघा, 1 अधिक 1 केलं तर 2 होतं आणि 1 आणि 1 जोडलं तर 11 होतात. ती साथीची गरज असते. मग तुम्ही त्यांच्यासोबत राहा. भगवंताने त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावं अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना विनंती आहे, दर्शन कोणीच घेऊ नका, लांबून हात जोडा. मला पुढे जायचं आहे, मीच तुमचं दर्शन घेतो की मला थांबू नका, आहे का नाही? मला जायचंय, फक्त फास्ट मला जाण्याचा मार्ग मोकळा करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर